शाहू महाराज मराठी निबंध. जनतेचा राजा आणि राजाच्या जनतेवरील अपार प्रेम ही ओळ ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक तेजस्वी, समाजप्रिय आणि दूरदृष्टी असलेली व्यक्तिमत्व उभी राहते. ती व्यक्ती म्हणजे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य खरोखरच स्वर्ण अक्षराने लिहावे असे आहे. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. लहानपणी त्यांचे नाव यशवंत होते. त्यांना कोल्हापूर संस्थानचा गादीस वारस म्हणून स्वीकारले गेले आणि पुढे ते शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची गोडी होती. विद्येचे महत्त्व ज्याला समजते तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो, हे त्यांनी आपल्या जीवनात कृतीतून सिद्ध केले. त्यांनी मुंबई आणि राजकोट येथे शिक्षण घेतले. सामाजिक शाहू महाराज हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक होते. त्यांनी जाती व्यवस्थेचे जाळे फोडण्याचे धाडस केले. जिथे इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या संकल्पना कधीच सोडले नाही. ते म्हणायचे, शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. म्हणूनच त्यांनी बहुजन समाजासाठी शाळा, वसतिगृहे आणि शिक्षण सुविधा निर्माण केल्या. त्यांनी अस्पृश्य निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. मानववादाच्या साखळी दंडांना तोडणारे हे बिरुद त्यांना मिळाले. ते यामुळेच त्यांनी गरीब, दलित, मागासवर्गीय लोकांना आरक्षण दिले आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना संधी उपलब्ध करून दिली. गरिबांचे दुःख समजणारा राजा हे बिरुद त्यांनी आपल्या कार्यातून मिळवले. विद्या विनयने शोभते या वाक्याचे ते खरे उदाहरण होते. त्यांनी मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्या काळात स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय होती, पण शाहू महाराजांनी पाण्यात राहून मगराशी वैर करणे या धोक्याची पर्वा न करता स्त्रियांच्या शिक्षणासाठी नवी दारे उघडली. बहुजन समाजासाठी मोफत शिक्षण, वसतिगृह आणि वाचनालयाची उभारणी, अस्पृश्यतेचा निषेध, मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन, सामाजिक समतेसाठी संघर्ष, आरक्षणाची पहिली अंमलबजावणी, सिंहासनावर बसून जनतेचे कल्याण करणे हेच खरे राज्यकर्त्याचे कर्तव्य असते, असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. शाहू महाराजांचे कार्य म्हणजे गर्दीत वेगळेपण जपणारा दीपस्तंभ आहे. त्यांचे जीवन हा समाजासाठी एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा. समाजाच्या उन्नतीसाठी, समतेसाठी शाहू महाराजांची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. शाहू महाराज गेली तरी त्यांच्या विचारधारा अजूनही जिवंत आहे. तीच खरी त्यांची अमरता आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.